सोनं घ्या, सोन्यासारखे रहा। तुम्हाला विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा। तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। दसरा हा हिंदू धर्मातील 3.5 मुहूर्तांपैकी एक अतिशय शुभ आणि पवित्र सण मानला जातो। याला विजयादशमी असेही म्हणतात। या दिवशी नवीन कामाची सुरुवात केली जाते, सोनं खरेदी केलं जातं, घर बांधायला सुरुवात केली जाते किंवा नवीन घर घेतलं जातं, तसेच वाहन खरेदी केले जातात, नवीन व्यवसायाला सुरुवात केली जाते। शेती किंवा कोणतेही मंगल कार्य करण्याचा अत्यंत शुभ दिवस मानला जातो। दसरा साजरा करण्यामागे अनेक धार्मिक आणि ऐतिहासिक कारणे आहेत। चला तर बघूया। प्रभू श्रीरामांनी रावणावर विजय मिळवला। रामायणानुसार भगवान श्रीरामांनी 9 दिवस रावणाशी युद्ध करून 10व्या दिवशी त्याचा वध केला। या दिवशी सत्य, धर्म आणि सद्गुण याचा अधर्म, अहंकार आणि अन्याय यांच्यावर विजय झाला, म्हणून हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो। 2. देवी दुर्गेचा महिषासुरावर पराभव। देवी दुर्गेने 9 दिवसांच्या घोर युद्धानंतर 10व्या दिवशी महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला। त्यामुळे दसरा हा शक्तीची उपासना, स्त्री शक्तीचा विजय आणि दुष्ट शक्तीवर पराभव याचे प्रतीक आहे। त्यामुळे दसरा हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो। तसेच या दिवसामध्ये देवीच्या 9 रूपांची पूजा देखील केली जाते। 3. सोनं आणि अपराजितता पूजा। या दिवशी आपल्या जीवनात सोन्यासारख्या विजय लाभो या शुभेच्छेने लोक आपट्याची पाने एकमेकांना देतात। आपट्याची पाने ही सोन्याचे प्रतीक मानली जातात। त्यामुळे घरात लक्ष्मी म्हणजे समृद्धी येते असा विश्वास आहे। या दिवशी एकमेकांना सोनं देऊन सोनं घ्या, सोन्यासारखे राहा हे नक्कीच सर्वांना ऐकायला मिळतं। 4. शस्त्रपूजा व नवीन सुरुवात। दसऱ्याच्या दिवशी शस्त्र, वाहन, यंत्र, शेतीची साधने, अवजारे, व्यवसायातील साधनांची पूजा करण्याची प्रथा आहे। कारण हा दिवस नवीन कार्यारंभासाठी अत्यंत शुभ मानला जातो। नवीन व्यापार, खरेदी विक्री किंवा कोणतेही नवे उपक्रम या दिवशी केल्यास यश मिळते असे मानले जाते। 3.5 मुहूर्त का मानला जातो? चला तर बघूया। दसरा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक का मानला जातो? हिंदू धर्मानुसार वर्षातील 4 दिवस हे विशेष शुभ मानले गेले आहेत। तर ते कोणते दिवस आहे बघूया। गुढीपाडवा म्हणजेच हिंदू नववर्षाची सुरुवात, तसेच चैतन्याचा आरंभ। दुसरं म्हणजे अक्षय तृतीया, अक्षय पुण्य, आणि तिसरं म्हणजे दसरा, विजयाचा दिवस, आणि अर्धा म्हणजे कार्तिकी पौर्णिमा। या दिवशी कोणतेही काम पंचांग न पाहता करता येते। दसरा हा सत्य, धर्म आणि विजयाचा उत्सव आहे। या दिवशी वाईट शक्तींवर चांगल्या शक्तींचा, अहंकारावर नम्रतेचा आणि अंधकारावर प्रकाशाचा विजय झाल्याची आठवण ठेवून लोक आनंदाने हा सण साजरा करतात। नवीन कार्याची सुरुवात, संपत्ती, यश आणि समृद्धीसाठी हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो। आणि हा दिवस इतका विशेष का आहे तर हे तुम्हाला समजलंच असेल। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।